नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या 24व्या हप्त्याबाबत आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। सध्या राज्यातील लाखो महिला एकाच प्रश्नाची वाट पाहत आहे। जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता नेमका कधी जमा होणार? तसेच अनेक ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये एकाच वेळी मिळणार आहेत। पण ही बातमी कितपत खरी आहे, आज आपण याच विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत बोलायचे झाले तर अद्याप राज्य शासनाकडून निधी वितरणासंदर्भात अधिकृत GR किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही। त्यामुळे जुलै महिन्याचा 24वा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आहे। यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। काहींना वाटत आहे की योजना बंद झाली आहे, तर काही जण म्हणत आहेत की थेट पैसे 3,000 रुपये येणार आहेत। मात्र सध्याच्या अधिकृत माहितीनुसार अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 3,000 रुपये एकत्र मिळणार का? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया, यूट्यूब आणि विविध न्यूज पोर्टल्सवर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। मात्र शासनाने अद्याप असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही। सध्याची परिस्थिती पाहता प्रथम जून महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता जास्त आहे। त्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता नियमानुसार वितरित केला जाऊ शकतो। होय, जर काही प्रशासकीय कारणांमुळे जून महिन्याचा हप्ता जुलैच्या अगदी शेवटपर्यंत प्रलंबित राहिला तर दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही। पण सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा हालचाल दिसून आलेली नाही। आता प्रलंबित हप्त्याबाबत आपण बोलूया। अनेक महिलांचे मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचे हप्ते विविध कारणांमुळे थांबलेले आहेत। काहींची EKYC पूर्ण झालेली नाही, काहींची आधार बँकेशी लिंक नाही, तर काहींच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी आहेत। काही लाभार्थ्यांच्या ITR संबंधित पात्रतेची पडताळणी सुरू आहे। जर या सर्व त्रुटी वेळेत दुरुस्त करण्यात आल्या आणि संबंधित महिला योजनेसाठी पात्र ठरल्या तर त्यांचे रखडलेले हप्ते पुढील वितरणात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणूनच सर्व लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती DBT सक्रिय आहे का, आधार लिंक आहे का, KYC पूर्ण झाली आहे का याची एकदा खात्री करून घ्यावी। छोट्याशा चुकीमुळे हप्ता थांबू शकतो। तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवत बसू नका। शासनाकडून अधिकृत GR, प्रेस नोट किंवा घोषणा आल्यानंतरच त्या माहितीवर विश्वास ठेवा। जून महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, किती महिलांना लाभ मिळेल आणि पुढील वितरणाची तारीख काय असेल याबाबत शासनाकडून अधिकृत माहिती येताच आम्ही आता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ती माहिती। त्यामुळे जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत बाय।